थँक्यू सो मच. हो, आईला नक्की निरोप देते. या बाय. ठीक आहे, अजून एक गिफ्ट. आय थिंक आज दिवसभर ना आपल्याला हे गिफ्ट आणि बुके एवढंच मॅनेज करावं लागेल. फोनवर बोलून बोलून माझा घसा दुखायला लागलाय आता. या डॉक्टर देसाई, एक पिंकीला सांग ना कॉफी ठेवायला माझ्यासाठी. ओके. हॅलो. येस डॉक्टर देसाई बोला. हो ना, आईचा फोनच लागत नाहीये नेमकी. नाही, मी निरोप देते. आणि तुमच्या सगळ्या गेमिंग टीमला माझ्याकडून थँक्यू सांगा आणि आईकडून पण. हा हो हो हो. मी थोड्या वेळात तुम्हाला कॉल करू का? थँक्यू. देवा, तुम्ही किती वेळा बेल वाजवते? काय झालं? चला आपलं लवकर जायचं. चला. कुठे? मी तुम्हाला कालच सांगितलं ना मला आज कुठे बाहेर येता येणार नाही. आज सगळं माहिती आहे पण आपण सॉरी बोलतो तुम्हाला. हे बघा काय, आपला एक मित्र आहे ना, त्याच्या वडिलांचा ना डायरेक्ट हार्ट अटॅक काय ते बीपी झालाय काहीतरी. तर आपल्याला जायला पाहिजे. पेशंटच्या जिंदगीचा सवाल आहे ना. आपण गाडी तयार ठेवली, आपण पटकन जाऊन येऊ. तुम्ही ते घेता ना काय कसमे वादे, पेशंट पहिले बाकी सगळं काय. डॉक्टर तुम्हीच यायला पाहिजे, लवकर चला ना. हो देवा, येते मी ऍटलीस्ट ते मेडिकल किट तर घेते माझं. नो काय नको मेडिकल किट. ते रस्त्यामध्ये भरपूर मेडिकल स्टोअर ना, तिकडे आपण सगळं हॉस्पिटल विकत घेऊ. चला लवकर. अहो ऐका तर देवा. चला डॉलीबाई. गाडी कसं सजवली आहे? एक नंबर सजवली ना. एकदम भारी. म्हणजे छान दिसतेय. अशी सजवलेली गाडी घेऊन आपण पेशंटला बघायला जाणार आहोत का? अहो डॉलीबाई, डॉक्टरनी पेशंटला बघायला प्रत्येक वेळी अँब्युलन्स मध्ये जायला पाहिजे असं आहे का? अहो समजा तुम्ही अशा गाडीत ना गेलात ना, तर पेशंट असा एकदम उभा राहून मस्तपैकी टाकाटाक होईल. तुमचे विचार ना. पण कोण तुमच्याबरोबर वाद घालेल? पण चला लवकर. हा डॉलीबाई, पाठीमध्ये तुम्ही इथे पुढे बसायचं फ्रंट सीटवर. आपल्या जिंदगीच्या गाडीमध्ये ना आता तुम्ही प्रत्येक वेळी फ्रंट सीटला बसणार, एकदम आपल्या बाजूला. वाह, क्या बात है. किशोर कुमार, मोहम्मद रफी प्रेमात पडणार की काय? असंच काहीतरी समजा. कोण आहे? कोण लकी गर्ल? आहे आमची ड्रीम गर्ल. काय सांगू तुम्हाला. बघायची? हो. ठीक आहे, इकडे बघा. आपल्या डोळ्यात बघा, तुम्हाला तिचा फोटो दिसेल. काही दिसत नाहीये तुमच्या डोळ्यात. नाही दिसत? ठीक आहे, तुम्हाला दिसणार तरी काय झालं. आपल्याला तर आपली गर्लफ्रेंड ना, आपली ड्रीम गर्ल सतत दिसायला पाहिजे. काहीतरीच असतो तुमचं देवा. हो खरंच. बरं, रोमॅन्स पुरे. आता चला पटपट पेशंटला बघायला चाललोय ना आपण. हा ठीक आहे ना, पण डॉलीबाई पहिले तुम्हाला आपल्याला एक प्रॉमिस करायला लागेल. काय प्रॉमिस? बघा, पेशंट बघून झाल्यानंतर ना आपण 5 स्टार हॉटेल मध्ये जाणार जेवायला. मस्तपैकी टेरेस बुक केलाय आपण. हा ते बघू. नाही बघू बरं. नाही हो बोला, नाही तर गाडी पुढे नाही जाणार. बरं जाऊया. तुम्ही काय माझं ऐकणार आहात का तसंही? युअर इम्पॉसिबल. बरं चला आता पटपट इमर्जन्सी पेशंटला पाहायला चाललोय. हो डॉलीबाई, या देवावर भरोसा नाही का? हे बघा, तुम्हाला असं 0 मिनिटात आपण पोहोचू तिकडे. देवा, आता हिला काय झालं? पोचलो की 0 मिनिटात? कुठे पेशंट? कुठे दिसत तर नाहीये कुठे पेशंट. सत्य म्हणजे ना, कुठली पण गाडी आपल्याकडे पाठवतो, काय चेक वगैरे करत नाही. आपल्याला भेटू दे ना. नाही फोडला त्याला ना. डॉलीबाई, तुम्ही काय पण टेन्शन घेऊ नका. आपण असं इंजिनला हात लावला ना की असं इंजिन खटकन चालू होतं बघा. कमाल कॉन्फिडन्स आहे तुमच्यामध्ये देवा. कुठून येतो हा कॉन्फिडन्स? तुमच्याकडे बघितलं की.
बापरे, सगळं काळकळच दिसतंय. डोलीबाई हा. आपण सॉरी, आपले सगळे प्लॅन असे फेल होतात हो. तेव्हा त्यात काय एवढं, गाडी आहे, जशी बिघडली तशी रिपेअर होईल ना, एवढं काय त्यात. माझं काय म्हणणं आहे, तुम्ही जरा स्टार्टर मारून बघता का? असं म्हणते. हा, मी जरा चेक कर. एक हसायला काय झालं? हसायला काय झालं? डोलीबाई काय सांगू तुम्हाला. एक नंबर दिसता तुम्ही, आपल्याला जाम आवडायला लागलात खरंच. एकदम सुंदर दिसताय हो. माहितीये मला, सकाळपासून 5 वेळा बोललाय तुम्ही मला की मी सुंदर दिसतेय. अहो 1000 वेळा सांगू, आपण तुम्हाला काय सांगू तुम्हाला. हे सगळं सौंदर्य जे आहे ना, ते फक्त आणि फक्त तुमच्यासाठी. अहो खरंच हो, आता तर काय सांगू, एवढं सुंदर दिसता तुम्ही ना की खरंच 4 चांद लागलेत हो. म्हणजे बघा, बघायचं तुम्हाला किती सुंदर दिसतात ते. आपण आपल्या मोबाईल मध्ये दाखवतो तुम्हाला, कॅमेऱ्यामध्ये बघा. बापरे, काय लागलंय सगळं? आपण डोलीबाई, मला पाणी पाहिजे. पण तुम्ही अशा पण खरंच खूप सुंदर दिसता. मला पाणी पाहिजे. हे काय? आई ऐसी रात है जो बहुत खुश गेलं का? काय बघताय? आपण आपल्या ड्रीम गर्लला बघतोय. रिअली? आपल्याला पेशंटला पण बघायला जायचंय. डॉलीबाई, आपल्याला ना तुम्हाला एक सांगायचं होतं. तुम्हाला राग तर नाही ना येणार? हेच ना की आपण पेशंटला वगैरे काय बघायला नाही चाललोय. आयुष्यपत म्हणजे तुम्हाला. हो, ही सजवलेली गाडी बघितली ना, तेव्हाच मला कळलं होतं की कोणी पेशंट सिरियस वगैरे काही नाही. पण डॉलीबाई तुम्ही बोलला का नाहीत असंच ना? हा, बोलले असते तर मग ही मज्जा कशी आली असती. डॉलीबाई तुम्ही पण ना, आई शपथ. जाऊ दे, पण हे बरोबर नाही. तुमचा बर्थडे आणि तुम्ही आपल्याला काय पण सांगितलं नाहीत. तुम्ही बाहेर पण येणार नव्हतात आणि तुमचा बर्थडे सेलिब्रेट करणार नाही असं होणार का? आपल्याला तुझं सेलिब्रेट करायचाच होता बर्थडे, मग म्हणून ही पेशंटची आयडिया काढली. सॉरी ना डॉलीबाई. त्यात काय सॉरी, मला आवडलंय सगळं. खरंच? बरं, आता पुढे काय प्लॅनिंग काय? हा डॉली, पण डॉलीबाई तुम्ही एक गोष्ट मात्र एकदम बरोबर बोलता. आपण कुठला पण प्लॅन केला ना तर काहीतरी गडबड होतेच, तो प्लॅन फेलच ठरतो. बघा ना. त्यात काय झालं? गडबड नाही झाली तर मग थ्रिल कसलं? बघा ना, असं सुनसान रस्त्यावर आपली गाडी पिकडली, कसलं थ्रिलिंग आहे ना. मला खूप मज्जा येते. माझ्याबरोबर असं कधी झालं नाही ना आधी, म्हणून. मज्जा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचण्यात नसते, मज्जा प्रवासात असते. आणि मला तुमच्या बरोबर गाडीने काय, चालत काय, कसाही प्रवास करायला आवडेल. पण निघायचं. डॉलीबाई तुम्ही पण ना.
शिवा, असं ना अनोळखी गावात भर पावसात एका छत्रीत तुम्ही आणि मी चालतोय, मला इतकी मज्जा येते ना. बघा ना, रस्त्यावर एकही गाडी नाहीये. कमाल प्लॅनिंग आहे तुमचं, कमाल प्लॅनिंग. डॉली आता होतं कधीतरी असं, पण आपण काहीतरी करणार. काय करणार आहे? करा करा, काहीतरी करा. बघा बघा. आणि समजा माझे पाय जर चालत चालत दुखायला लागले तर तुम्ही ते मला उचलून घेणार का? डॉली हो, तुम्ही चक्क सायकल चोरलीत. अहो, पण त्याला मोठी गाडी घेऊन देऊ. बसा बसा. ते म्हणतात ना, काय? प्रेमात आणि युद्धात सगळं काही माफ आहे. पण प्रेमात आहे ना भूक पण लागते. आपण बघतो काहीतरी. डॉली आपली खायची तर सोय झाली. ओ, म्हणजे फायनली तुमचं हे 5 स्टार रेस्टॉरंट आलं तर. कमाल रूफटॉप आहे आणि अँबियन्स तर मस्तच. कमाल कॅन्डल लाईट डिनर, मल्टी क्युझिन पण आहे. व्हेरी गुड. काय प्लॅनिंग आहे, कमाल. खाल्लं ना तर आजारी पडेल. डॉली आपल्यावर भरोसा ठेव. तुम्ही इथलं खाल्लं ना, तुम्हाला काय पण होणार नाही. खरंच सांग. मी सगळ्यांना सांगते की इथलं खायचं नाही, असं रस्त्यावरचं अनहायजेनिक असतं. अहो डॉलीबाई, ते 5 स्टार हॉटेलमध्ये मिळतं ना, ते खाणं जे काय असतं ना, त्याच्यापेक्षाही ना त्या गरीबाच्या हातची कांदा भाकर खाऊन बघा. काय चव असते माहिती तुम्हाला. हे बघा, आज तुम्ही डॉक्टर वगैरे काय नाही, आज तुम्ही आपल्या मी तुमची कोण? आपल्या नाही 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 नाही. तुम्ही आता काहीतरी बोलत, तुम्ही बोलता बोलता थांबलत. मी तुमची कोण? ते ते तुम्ही ठीक आहे, नका सांग. मी खाणार नाही. अहो डॉलीबाई, नाही नाही, सांगू नका. हे बाबा, काय नाव तुझं? बबन. हा, बबन बाबा. अरे दोन एक पावभाजी मारा मस्त पैकी. हा, आपल्याला आणि आपल्या गर्लफ्रेंड साठी. ऐकलं का रे? आपल्याला आणि आपल्या गर्लफ्रेंड साठी.
या पकडा आपल्याला. पकडा. ओ, ओ, काय झालं डोली काय पाहायला काय लागलं का काय? अप. पकडलं. डोलीबाई एक सांगू, आपण परत सॉरी बोलतो तुम्हाला. बघा ना, आज तुमचा बर्थडे, आपल्याला ना तुमचा बर्थडे एकदम स्पेशल पद्धतीत आपल्याला सेलिब्रेट करायचा होता. हे एकदम पचका झाला. आहे ना, काहीतरी गडबड होतच असते डोलीबाई. बघा ना, अहो खायला काय धड आपल्याला तुम्हाला देता नाही आलं, तुम्हाला चालत आपल्याला न्यायला लागलं. सॉरी डोलीबाई. तेव्हा तुम्हाला गिल्टी व्हायची गरज नाही. म्हणजे मी ना हे सगळं खूप एन्जॉय केलंय. म्हणजे इतका चांगला आणि इतका वेगळा दिवस मी कधीच नव्हता घालवला. असं रस्त्यावर पकडापकडी, ओ माय गॉड, मी लहानपणी खेळले असते. खरंच डोलीबाई, आजच्या या स्पेशल दिवसाला ना एक स्पेशल गिफ्ट आहे तुमच्यासाठी आपल्याकडे. काय? हे कचरा करायचा नाही ना, तुम्ही सांगितलं आपल्याला. वाव, इट्स ब्युटिफुल. तुम्ही काय लहान मुलगी आहे का? डोलीबाई, अहो एक छोटीशी गर्ल आहे, पण ही ना अशी साधी सुधी गर्ल नाही. ही आपली ड्रीम गर्ल आहे. ही आपल्यावर ना लई भडकते, लई चिडते आपल्यावर, जाम मुरडते आपल्याला. डोलीबाई मनाने ना जाम चांगली होती. तुटता तारा बघितला ना की एखाद्या लहान मुलीसारखी जाम खुश होते. अरे भूक लागली ना जाम गोंधळ घालते, उलटू तमाशा. पण डॉल्बी आपल्याला आपली ड्रीम गर्ल ना जाम आवडते, कारण ती तिच्यातलं लहान मूल आहे ना कधीच मरू दे. हा डॉल्बी, आपल्यातलं लहान मूल जिवंत ठेवणं ना हे प्रत्येकाला नाही जमत. आपल्याला आपली ड्रीम गर्ल ना जाम आवडते. तिने आपल्या हिमतीने ना स्वतःच एक वेगळं जग निर्माण केलं. छोट्या छोट्या गोष्टी ती रुजते. डॉलीबाई, भल्या भल्या पेशंटला ना ती अशी बरी करते. डॉलीबाई, तुम्ही सुद्धा ना इतरांसाठी एक वेगळं जग निर्माण केलंय. डॉलीबाई, असं करताना तुम्ही जाम थका. आणि अशाच आपल्या ड्रीम गर्ल सारख्या ना झाडाखाली बसा, आपण पण तिथेच असतो. डॉलीबाई, तुम्ही आपल्या ड्रीम गर्ल आहात. तेव्हा हे सगळं तुम्ही माझ्यासाठी केलंय, एवढं सगळं केलंय. म्हणजे मला हे सगळं खूप आवडलंय, मी हे सगळं खूप एन्जॉय केलं. पण मला तुम्हाला काहीतरी सांगायचं. आई शपथ, आता काय डॉलीबाई? सॉरी, तुम्ही चिडणार नाही. आज माझा बर्थडे नाही. काय काय काय? आज माझा बर्थडे नाहीये.